गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती बिहारचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे। हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर अक्षरशः तुम्हीही म्हणाल की आपल्या भारतामध्ये भ्रष्टाचार कुठल्या थराला सध्या जात आहे। सोशल मीडियावरती 2 दिवसांपासून बिहारमधला एक क्लॉक टावर आहे आणि त्याची जोरदार चर्चा जी आहे ती पाहायला मिळत आहे। बिहार शरीफ या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत या क्लॉक टावरची उभारणी करण्यात आली होती। विशेष म्हणजे हा तुम्हाला टॉवर जो दिसत आहे अक्षरशः त्याला 40 लाख रुपये घालवण्यात म्हणजे बनवण्यात आलेले आहेत आणि 40 लाख रुपये तर त्यांनी इथं वेस्ट केले। म्हणजे आता ते 40 लाख रुपये कुठे गेले कसे गेले हे कोणालाच माहीत नाही, कारण की हे बेसिक स्ट्रक्चर आहे आणि याला 40 लाख रुपये जातील का आता ते तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा। मग यामध्ये काय झालं की जो टॉवर होता त्याचं एका दिवसात उभारणी केलीने टॉवरवरील घड्याळ चालू करण्यात आलं, पण चालू झाल्यानंतर 24 तासात ते बंद पडलं आणि नेटिझनच्या टीकेचं लक्ष ठरलं। यावरून या क्लॉक टावरच्या बांधकामाच्या दर्जापासून बिहारमधील राजकारण्यांपर्यंत नेटिझननं सर्वच बाबींवर तोंडसूक घेतलं। पण खरा प्रकार नेमका आहे तरी काय? बिहार शरीफमधील हा क्लॉक टावर नेटिझनच्या निशाण्यावर आला आणि त्याची चर्चा सुरू झाली। या क्लॉक टावरबाबत अनेक दावे सोशल मीडियावर केले जात आहेत। त्यातील पहिला दावा म्हणजे याचं उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत त्यावरचं घड्याळ बंद पडलं। दुसरा दावा म्हणजे या क्लॉक टावरचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं आहे आणि तिसरा दावा म्हणजे टॉवरच्या बांधकामासाठी 20 लाखांचा खर्च सांगण्यात आला तरी प्रत्यक्ष मात्र 40 लाख रुपये खर्च करण्यात आले। असं का? असा सवाल अनेकांनी उपस्थित केलेला आहे। मग यामध्ये भ्रष्टाचार हा नक्कीच झालेला आहे असंच अनेक जणांचं म्हणणं येत आहे। या क्लॉक टावरचं अद्याप उद्घाटन करण्यात आलेलं नसून त्याचं बांधकाम असं स्थगित झालेलं आहे। प्रगती यात्रेदरम्यान या टॉवरचं घड्याळ काही काळांसाठी चालू करण्यात आलं होतं, पण काही दिवसात काही व्यक्तींनी या घड्याळाची वायरिंगची चोरी केली, त्यामुळे ते बंद पडले। हे वायरिंग पुन्हा करावं लागतंय असं मिश्रा यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे हा जो हे जे क्लॉक टावर आहे हे चर्चेत का आलेलं आहे की पहिली गोष्ट म्हणजे याचं बेसिक स्ट्रक्चर आणि याची फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित करण्यात आलेली नाही। त्याचबरोबर या बेसिक टॉवरसाठी खरंच 40 लाख रुपये जातील का? याचं अनेक सिव्हिल इंजिनियर आणि स्ट्रक्चर यांनी माहिती काढली तर जवळपास हे 20 ते 25 लाखापर्यंत क्लॉक टावरचं जे एस्टिमेट आहे ते जातं। मग 40 लाख रुपये कशासाठी असंच अनेक जणांनी सवाल उपस्थित केलेला आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।